शिवसेना ठाकरे गटाचा बैठकीत राडा झाल्याची माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडून कबुली। चंद्रकांत खैरे यांच्यासमोरच कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती। या बैठकीमध्ये शिवसेनेच्या एका जिल्हा प्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्याने बैठकीत मोठा गोंधळ उडाला। त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच झापले। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काल आढावा बैठक घेण्यात आली होती। दरम्यान वादग्रस्त जिल्हा प्रमुखांवर कारवाई करणार असल्याची माहिती। प्रत्येक पक्षातले घरातले भांडण चालू असते, तुतुमेमे असतच। मी त्या कार्यकर्त्यांना झापला आणि मी बैठक सोडून चाललो, उद्धव साहेबांना सांगतो असं म्हणालो। बैठकीत थोडा वेळ राडा झाला, मात्र नंतर सुरळीत झाली। घडलेला प्रकार मी उद्धव साहेबांच्या कानावर घालणार। हे जुने लोक स्वतःला काय समजतात माहित नाही। कधी काँग्रेसमध्ये जायचं परत यायचं हे योग्य नाही, मीच हे करू शकतो असं म्हणतात। हा गैरप्रकार असून याबाबत कारवाई करावी लागणार आहे। तर तुमच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आहे। आज बैठक जी आहे ती विविध विभागाची बैठक आपण घेतली, मात्र बैठकीत थोडासा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। नक्की काय प्रकार घडला आणि काय समज दिली? हे सगळं तू मेमे घरातलं भांडण चालूच असतं। ते तू मेमे घरातलं भांडण चालू असतं, पण त्याच्यात इच्छुक असतात ना खूप, मला हे पाहिजे, मला ही जागा पाहिजे, मला ती जागा पाहिजे, त्याच्यावरून त्या ठिकाणी होतं। पण हे आमच्याच नाही, बाकी सगळ्या पक्षात त्या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे, आमच्या पक्षात नाही आहे। आणि म्हणून मी त्या ठिकाणी मग थोडंसं रागवलो, थांबवलं ते। त्यांना म्हटलं त्याने तर मी चाललो आता असं म्हटल्यानंतर, आणि मी उद्धव साहेबांसमोर मी काही हे का नाही, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे राडा थोड्या वेळासाठी होता आणि तो थांबला नंतर। खरं तर पक्ष नेतृत्व जे आहे ते गद्दारांच्या विरोधात सातत्याने भूमिका पाहायला मिळते, एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात। मात्र आता आपल्या बैठकीत सुद्धा आपल्यासमोर काही पदाधिकाऱ्यांनी जे एकमेकांना गद्दार आणि गद्दारांना शिक्षा करा, मी हे उद्धव साहेबांच्या कानावर सगळं टाकणार येतो, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी हे काही आमचे लोकसुद्धा त्या ठिकाणी स्वतःला काय समजतात माहिती आहे। अहो, याच्या आधी तर मी जसं आता 5वी वेळा माझी इथे आहे, त्यावेळेस ते इतकं काही होतं की विचारू नका। आता कंट्रोल करता का मी साहेबांना मागच्या याच्यात सांगितलं, ते कंट्रोल करू लागलो मी, म्हटलं कंट्रोल करता हे जे जुने लोक आहे ना, ते स्वतःला काय समजत माहीत नाही। जायचं काँग्रेसमध्ये, जायचं परत यायचं, परत तिथे यायचं, आणि मीच खूप काही काम करू शकतो, हे ते सुरुवात झाली, हे ती योग्य नाही आहे। आणि म्हणून अशा लोकांना थोडं समज दिली पाहिजे, तर मी समज ऑलरेडी माझ्या भाषणात मी दिली। कारवाई काय होईल शिस्तभंगाची? नाही, हे मोठं प्रकार आहे, म्हणजे हे प्रकार जरी असलं तरी त्यांनी कारवाई तरी करावं लागलं उद्धव साहेबांना सांगून। कारण अशा बैठकीमध्ये तुम्ही सांगता आणि ते परत व्हायरल 5 मिनिटात मला फोन आला पुण्यनगरमधून, नाही सॉरी इकडनं विविध माध्यमातून, TV नाही विविध माध्यमातून आलं, माध्यमातून आलं ना। अरे म्हटलं कसं काय का असं झालं? मुलं काहीच नाही, पण लगेच सांगायचा मुद्दा असा की हे सगळ्या गोष्टी म्हणजे कंट्रोलच करावं लागतं आजकाल, आणि कंट्रोलर म्हणून मी त्या ठिकाणी बसलो आहे। आणि मी तर तुम्हाला माहिती आहे, मी मराठवाड्याचा शिवसैनिक आहे, हे काय म्हटलं सगळं करून टाकेन तुम्हाला मी म्हटलं। आणि मग ते आता शांत झाले, शांत होऊन सगळे खेळीमेळीचे वातावरण झाल्यानंतर पाया पडले माझे, सगळे पाया पडले माझ्या, चुकला असं साहेब माफ कर, असे घरगुती चालू असतं काय ते। ओके.